जय श्रीराम मित्रांनो. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? एकदम मजेत असाल तर आपण आजपासून सुरुवात करतो वेब टेक्नॉलॉजी या विषयाच्या कोर्सला. म्हणजे आपल्यासाठी सरळ आणि साध्या भाषेत घेऊन आलोय वेब टेक्नॉलॉजी हा कोर्स. तर या कोर्समध्ये आपण थेअरी बघणार आहोत, जे की पुस्तकात दिलेली थेअरी आहे काही, ती थेअरी बघणार आहोत आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिकलही बघणार आहोत. यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत वेब टेक्नॉलॉजी रिलेटेड. पण काही व्हिडिओमध्ये थेअरी आहे पण ती शॉर्टमध्ये आहे. पुन्हा काही व्हिडिओमध्ये फक्त प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे, थेअरी प्रोव्हाइड नाही केली. तर आणि काही व्हिडिओ फार जुने आहेत. तर आपण हा लेटेस्ट कोर्स घेऊन आलोय वेब टेक्नॉलॉजी रिलेटेड, ज्यामध्ये आपल्याला थेअरी, प्रॅक्टिकल हे सर्व प्रोव्हाइड केलं जाईल. प्रॅक्टिकली काही क्वेश्चन असतील किंवा थेअरी असेल, याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल किंवा आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर तिथं शेअर केली जाईल. आणि नेक्स्ट, तर आपण जी ही बनवू, जे आपले वेबसाईट क्रिएट करू, काही डिझाईन करू, तर ती होस्ट कशी करायची, ती वेगवेगळ्या युजर सोबत कशी शेअर करायची ऑनलाईन, तर हे आपण बघणार आहोत. आपली वेबसाईट होस्ट कशी करायची. आणि नेक्स्ट आलं तर आपण जो हा कोड बनवू, जे HTML CSS चे कोड तयार करू, पण तयार करण्या अगोदर आपल्याला त्याचा सिंटॅक्स माहीत असणं गरजेचं आहे. कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज असली तर त्याचा आपल्याला पहिल्यांदी सिंटॅक्स असणं माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कोड कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये रन करायचे, त्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर चांगलं राहील, आपल्याला यूज करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर भारी राहील, कोणतं सॉफ्टवेअर आपल्याला चांगले फीचर्स प्रोव्हाइड करतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन प्रोसेस बघणार आहोत. तर मी रेकमेंड करतो VS कोडसाठी. तसं तर सबलाईन टेक्स्ट हे एक सॉफ्टवेअर आहे, जे की HTML CSS जावास्क्रिप्टचे कोड रन करण्यासाठी यूज करतात. बट मी रेकमेंड करतो की आपण VS कोड यूज करावं, कारण की यामध्ये आपण बऱ्याचशा लँग्वेजेस रन करू शकतोय, बऱ्याचशा लँग्वेजेसचे कोड्स आपण रन करू शकतोय. यासाठी मी रेकमेंड करतो की VS कोड यूज करावं. आणि ते आपल्याला काही फीचर्स पण प्रोव्हाइड करतं, ज्याने की आपल्याला जो कोड आहे किंवा जे आपले HTML चे कोड्स प्रोग्राम्स आहेत, तर हे लिहिण्यासाठी आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. तर आपण VS कोड इन्स्टॉलेशन प्रोसेस बघू. सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे. त्यानंतर इथं सर्च करायचे VS कोड डाउनलोड. ठीक आहे. तर इथं सर्वात प्रथम जी वेबसाईट येईल, डाउनलोड VS कोड स्टुडिओ मॅक लिनक्स विंडो, तर या ठिकाणी जायचंय. आणि त्यानंतर खाली विंडो 10, 11 डाउनलोड्स यावर क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो येईल किंवा तुमच्या लॅपटॉप PC मध्ये डायरेक्टली सेव्ह होईल. इथं सेव्ह करतो आणि Ctrl+J शॉर्टकट की यूज करून डाउनलोड्स मध्ये जातो. ठीक आहे. डाउनलोड्स मध्ये गेल्यानंतर 90 MBचं आहे ते. डाउनलोडिंग स्पीडवर डिपेंड आहे तुमचं कधी डाउनलोड होईल. तर इथं डाउनलोड होण्याची वाट बघू. तर या ठिकाणी VS कोड डाउनलोड झालेला आहे. इथं शो इन फोल्डर करा किंवा डायरेक्टली VS कोडवर डबल क्लिक करा. ठीक आहे. इथं साईटला
डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायची असते. तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, बट पुन्हा इन्स्टॉल करतोय त्याच्यामुळं एरर देतोय. तर इथं ॲक्सेप्ट आर्ग्युमेंट आणि नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर इथं जे परमिशन विचारले ते ऑल टिक करायचे. त्यानंतर नेक्स्ट आणि इन्स्टॉल. तर इन्स्टॉलेशन प्रोसेस होईपर्यंत थांबायचे. इन्स्टॉलेशन प्रोसेस अगदी 30 सेकंदामध्ये होऊन जाते. 30 सेकंद ते 1 मिनिट. या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे. आता इथं विचारतात VS कोड लॉन्च करायचे की डायरेक्ट. तर इथं टिक राहून द्यायचे आणि फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर VS कोड ऑटोमॅटिकली ओपन होईल. तर माझं ऑलरेडी इन्स्टॉलेड होतं, जे फोल्डर ओपन होत ते आलंय. तर तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी कंट्रोल KO प्रेस करायचे, जेणे की आपण फोल्डर ओपन करू शकतोय. तर या ठिकाणी मी एक वेब नावाचं फोल्डर बनवलेलं आहे, त्याला मी सिलेक्ट फोल्डर करतोय. फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी वेब नावाचं फोल्डर सिलेक्ट झालंय आणि या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन्स आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे न्यू फाईल क्रिएट करण्याचं, सेकंड आहे न्यू फोल्डर क्रिएट करण्याचं आणि थर्ड आहे रिफ्रेश करण्याचं, जे की आपलं एक्सप्लोरर आहे त्याला रिफ्रेश करू शकतोय. तर या ठिकाणी मी 3 फाईल बनवल्यात. या 3 फाईल कशा कशाच्या आहे, तर एक आहे HTML, दुसरी आहे CSS आणि तिसरी आहे जावास्क्रिप्ट. या बनवल्या कशा, तर या ठिकाणी प्लस करून या ठिकाणी आपल्याला जे नावाची वाटतं ती फाईल आणि .html नावाचं एक्सटेन्शन द्यायचं. HTML, CSS आणि JS हे एक्सटेन्शन्स देऊन आपल्याला फाईल सेव्ह करायचे आहे. त्याच्या अगोदर आता आपण एक एक्सटेन्शन डाउनलोड करूया, जे की आहे लाईव्ह सर्व्हर. लाईव्ह सर्व्हर याने काय होते की जे आपला प्रोग्राम आहे तो आपण डायरेक्टली आपल्या क्रोम ब्राउझरवर रन करू शकतोय इझिली. आपल्याला जास्त डीप मध्ये जाण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. तर हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर जो आपला hello.html आहे, यामध्ये आपल्याला HTML साठी जे वर्ड्स लिहायचे तर त्याच्यासाठी कोणताही टॅग देण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली जर काही लिहिलं आणि हा प्रोग्राम रन केला तर इथं राईट क्लिक करायचं आणि वरती घेऊन ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करायचं. ठीक आहे. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की आपला जो प्रोग्राम आहे, जे आपण टेक्स्ट इन्सर्ट केलंय तिथं, ते ऑटोमॅटिकली इथं आलंय, जे की इथं केलंय. तर या प्रकारे आपण VS कोडचा यूज करून HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचे जे कोड्स आहेत, जे प्रोग्राम आहेत, जे सिंटॅक्स आहे त्याचा, असं डीप मध्ये बघणार आहोत. आणि याची जे पण काही थिअरी असेल ही या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंक मध्ये प्रत्येक व्हिडिओची नोट्स असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.